मित्रांनो आज आपल्याला घेऊन आलो एक जबरदस्त व्हिडिओ. तर काय आहे, तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विषयी. मित्रांनो माहिती आपण जाणून घेणार आहोत. आतापर्यंत आपण डिझेल वगैरे भरपूर ट्रॅक्टर पाहिले, सीएनजी वगैरे पाहिलेला आहे, परंतु आपण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मित्रांनो पाहून घेणार. तर आज आपल्या सोबत सर आहेत, तर याविषयी थोडीशी माहिती सांगा. नमस्कार. नमस्कार. माझं नाव कौस्तुभ धोंडे. ऑटोनिक्स कंपनीचा मी फाउंडर अँड CEO आहे. हा ट्रॅक्टर जो दिसतोय तो पूर्णपणे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे, ज्यात इंजिन पेट्रोल डिझेलचा काही विषय नाही आहे. ह्याला फक्त चार्जिंग करून तुम्ही डायरेक्टली चार्ज करू शकता, वापरू शकता. जे नॉर्मल आपले ट्रॅक्टर काम करतात ते सगळं काम हा ट्रॅक्टर करतो. आपल्याला हा किती HP मध्ये ट्रॅक्टर पाहायला मिळतं? हा 45 HP 45 HPचा ट्रॅक्टर आहे. अच्छा, यामध्ये आपल्याला छोटे मॉडेल वगैरे पाहायला मिळतं का, हेच पहिलं मॉडेल? आता सध्या 45 HP आम्ही लॉन्च केलेला आहे. अच्छा. आता याच्यानंतर आपला 25 HPचा एक मॉडेल येईल, नंतर 60 HPचा पण एक मॉडेल येईल. आपण याद्वारे कोणकोणती कामं करू शकतो, किंवा इतर जर आपण डिझेल ट्रॅक्टर पाहिला तर त्या तुलनेमध्ये आपल्याला म्हणजे कशाची बचत होऊ शकते, किंवा आपण काय काय आपलं पैशाची वगैरे कशी बचत करू शकतो? हा 45 HP आपण म्हणतोय, पण हा 45 HP इक्विव्हलंट म्हणजे बरोबरीच आहे. पण काम जे आहे, आउटपुट जे आहे ते 60 HP डिझेल ट्रॅक्टरच्या बरोबरीचं करतो. पॉवर वाईज टॉर्क जास्त आहे याचा. बचत बोलायला गेलं तर तुम्हाला हा ट्रॅक्टर चार्जिंग करायला 300 रुपये लागतात, म्हणजे 30 युनिट. 10 रुपयाचा रेट असेल तुमचा, तर 30 युनिटमध्ये तुमचं फुल चार्जिंग होईल. आणि एका चार्जिंगवर 3 ते 4 एकरचं काम होतं. जर तुम्ही 3 ते 4 एकर जर डिझेलमध्ये बघायला गेला तर तुम्हाला कमीत कमी 3000 ते 4000 असा डिझेल जास्तीत जास्त लागणार. तर 3000च्या वर्सेस 300 रुपये असा हा विषय आपला आहे. 10% आपल्याला बचत झालेली पाहिजे. टोटल 10%. आपण जर पाहिलं तर याला म्हणजे आता तुम्ही सांगितलं तर आपण चार्ज किती आपल्याला म्हणजे करंट हवा आहे चार्जिंगसाठी? 30 युनिट आपल्याला टोटल सप्लाय लागेल आणि इलेक्ट्रिसिटी टोटल लागेल. आणि तुम्ही जर करंट बघितलं तर 6.6 किलोवॉटचा सप्लाय लागतो. तो आपला सिंगल फेस पॉवर सप्लाय जो आहे तो आपल्याला ह्यात लागेल. ट्रॅक्टरमध्ये इंजिन सारखं व्हायब्रेशन वगैरे हे पाहायला मिळतं का आपल्याला? नाही, अजिबात नाही. व्हायब्रेशन नाहीये आणि तुम्हाला हिटिंग हा विषय नाहीये. त्याच्यामुळे तुमचा जे मेंटेनन्सचा जो खर्च असतो तो बऱ्यापैकी बचत ऑलमोस्ट नाहीच आहे या ट्रॅक्टरमध्ये. आपण इक्विपमेंट काय काय जोडू शकतो याला पाठीमागे क्लच पासून मागे जो ट्रॅक्टर आहे तो एक्झॅक्टली सेम डिझेल ट्रॅक्टर सारखाच आहे. तुम्ही बघाल तर इकडे गेअर्स पण आहेत. हो, इकडे गेअर आहेत. टोटल हाय लो गेअर आहेत, 3 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स. अच्छा, असे. बाकी तुम्हाला हायड्रॉलिक आणि PTO हा एक्झॅक्टली नॉर्मल ट्रॅक्टर सारखाच आहे. PTO किती पाहायला मिळतं याचा? इथे PTO तुम्हाला 45 HPचा 950 RPM 540 दोन्ही ऑप्शन आहेत त्यात. हायड्रॉलिक एक्झॅक्टली नॉर्मल ट्रॅक्टर सारखंच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे अवजार जोडता येतील मी नॉर्मल ट्रॅक्टर ते आहेत. पलटी नांगर आहे, रोटावेटर आहे, हे सगळे आपण जोडू शकतो. याला ट्रॉली पण जोडायला हुक दिलेला आहे. तर तुम्हाला बाकी काही तुम्हाला घ्यायचं आहे, फक्त ट्रॅक्टर डिझेल इंजिनच्या जागेवर मोटर आणि डिझेल टँक च्या जागेवर बॅटरी, हा एवढाच फरक आहे. बट आपण हा ट्रॅक्टर समजा खरेदी केला, हो, तर आपल्याला वॉरंटी वगैरे काय पाहायला मिळते याची? तर ह्यात तुम्हाला 5000 तासाची वॉरंटी असते. ते बॅटरी सायकल जे म्हणतो आपण. अच्छा. हे साधारण 5 वर्ष एक ॲव्हरेज शेतकरी वॉरंटी मिळते बॅटरीवर. आणि तुम्हाला लाईफ जी आहे टोटल बॅटरीची 8000 तास, म्हणजे 8 वर्ष तुम्हाला बॅटरी चालते. आता समजा आपण हा ट्रॅक्टर जर घेतला तर आपल्याला ह्याची एक बॅटरी समजा असू, ह्याला किती बॅटरी पाहायला मिळतात? ह्याला एकच बॅटरी आहे, त्यात 10 छोट्या छोट्या मॉड्यूल्स आहेत. अच्छा. मग जर सपोज तुम्हाला एक मॉड्यूल करावं झालं तर पुढे जाऊन तुम्हाला तो रिप्लेस करता येईल. तुम्हाला पूर्ण बॅटरीचा खर्च करायची गरज नाही. जर चेंज करायचं असेल, हो, 8 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर समजा घ्यायचा आहे ट्रॅक्टर आपण घेतला, तर 5 वर्षानंतर आपल्याला जर मेंटेनन्स करायचं असेल तर किती खर्च येऊ शकतो सरासरी? सो जसं आपल्या फोनमध्ये आपण जेव्हा वापरतो जास्त तेव्हा लवकर उतरायला लागतं बॅटरी. तर ती 75% वर आली बॅटरी ओव्हरऑल कॅपॅसिटीच्या, तर तुम्हाला ती बॅटरी रिप्लेसमेंट करायला तुम्हाला 2.5 लाखाचा खर्च जो आहे तो लागेल. पण तेवढ्या टाइमात तुमचे 25 लाख हे तुमचे सेव्हिंग होणार आहे. बिकॉज तुम्ही तेवढा टाइम डिझेलच्या मध्ये तुम्ही इलेक्ट्रिक चालवलेला आहे. 25 लाख रुपयातले तुम्ही 2.5 लाख रुपये टाकून परत ट्रॅक्टर नवीन सारखा झाला आणि परत तुम्ही अजून 8 वर्ष हा एक्सटेंड करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे प्रदूषण देखील होणार नाही. प्रदूषण देखील नाहीये. ड्रायव्हरला तुम्ही बसाल ट्रॅक्टरवर, तुम्हाला जाणवेल की एकदम कम्फर्टेबल ट्रॅक्टर आहे. त्यात तुम्हाला व्हायब्रेशन नाहीये. तुम्हाला माहिती असेल जे शेतकरी मित्र आपले आहेत जे ट्रॅक्टर चालवतात डेली बेसिसवर, त्यांना डॉक्टर सुद्धा सांगतात की 8 वर्षानंतर तुम्ही हा ट्रॅक्टर चालवण्याचं काम जे आहे ते बंद करावं लागतं. की एवढं व्हायब्रेशन असतं, एवढं स्पायनल इंजरीज होतात ज्या तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन ते ठीक होत नाही. तर हा विषय ह्यात नाहीये. हा व्हायब्रेशन फ्री ट्रॅक्टर आहे. पुढे जाऊन हा ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर पण आम्ही आणणार आहे. उद्या तिकडे तुम्हाला ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर छोटा मॉडेल दिसेल 25 HP चा. तो आम्ही पूर्णपणे त्यात ड्रायव्हर सिरियस नाही.
तुम्हाला शेतात फवारणीचं काम असेल काही Automatic असेल आहे. पूर्ण ऑटोमॅटिक, फक्त सेटिंग करा आणि डायरेक्ट चालवा. हा पहिलं लॉन्च केलं, आता हळूहळू आपण असे वेगवेगळे संशोधन ते मॉडेल आहे ते ऑटोमॅटिकच लॉन्च करणार येस येस ऑटोमॅटिक. ड्रायव्हर सीटच नाही येतात, स्टिअरिंगच नाही येतात. काय असेल ते रिमोट कंट्रोल येस, रिमोट कंट्रोल आणि GPS वर एकदा फक्त शेत दाखवा आणि सेट केला. येस ड्रोन. येस. अच्छा ठीक आहे. सरांनी आपल्याला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विषयी मित्रांनो सर्व काही माहिती दिलेली आहे. तर ह्याची आपण एक माहिती जाणून घ्यायची राहिली की प्राइस आपल्याला किती पाहायला मिळते या ट्रॅक्टरची? सध्या आता 16.5 लाख प्राइस आहे, पण आम्ही एक्झिबिशन ऑफर आता चाललेली आहे, लॉन्चिंग ऑफर आम्ही 15 ऑगस्टलाच लॉन्च केलाय. 15 लाखाला तुम्हाला आता मार्केटला अवेलेबल आहे. 15 लाख वर्सेस 12.5 लाख नॉर्मल 60 HP ही कंपॅरिझन करा. 45 HP ची नका करू, कारण की यात पॉवर जी आहे ती 60 HP बरोबरीची आहे. तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला ज्यांनी आपला ट्रॅक्टर चालवला आहे ऑलरेडी त्याला विचाराल, की तुम्हाला स्वतःहून सांगेल की हा 60 HP च्या बरोबरीला काम करतो. तर अजून एक म्हणजे आपल्याला यावरती गव्हर्नमेंट सबसिडी वगैरे काय पाहायला मिळते? हो, आता सध्या आमचं काम चालू आहे. आता इलेक्शनमुळे थोडं थांबलं होतं, पण आता परंतु यावरती सबसिडी मिळू शकते. येस 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 महाराष्ट्रात पण आहे आणि सेंट्रल लेवलला पण आपली आता ऑलरेडी चालू आहे process. पहिला ट्रॅक्टर असल्यामुळे ह्या सबसिडी थोडासा- वगैरे विषय जो आहे तो आता एक साधारण 6 महिन्यात क्लिअर होईल आणि तुम्हाला सबसिडी मिळेल. त्यामुळे शेतकऱ्याला हा सर्व गुणसंपन्न ट्रॅक्टर पाहायला Yes. मिळणार आहे. आज Yes. सगळी पैशाची बचत होणार आहे. Correct. प्रदूषण, Correct. त्याचबरोबर स्वतःच जी आपली झीज होणार आहे ती देखील हो. आपल्याला यामध्ये बचत झालेली पाहायला मिळते. बरोबर. तर मित्रांनो, कशी वाटते इन्फॉर्मेशन जरूर सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.